डोंबळी येथील शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनाकडून आता बैल बदलून देण्यात येणार आहे। 2 दिवसांपूर्वी पशुसंवर्धन विभागाने तातडीने बैल उपलब्ध करून दिला होता, मात्र हा बैल अशक्त असल्याने बदलून मिळावा अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे। बैल जोडीवरती वीज पडून एक बैल ठार झाल्यानंतर वृद्ध शेतकऱ्याने पत्नीच्या खांद्यावर औत दिल्याची घटना घडली होती। जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी गावच्या शिवारामध्ये आपण आहोत। काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्याचा बैल जो आहे तो वीज पडून ठार झालेला होता आणि त्यानंतर तातडीनं पशुसंवर्धन विभागाने जे आहे तो हा बैल या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे। मात्र आपण जर लक्षात घेतलं तर हा बैल जो आहे तो सुदृढ नाही आहे, अशा प्रकारची तक्रार जी आहे ती शेतकऱ्यांना केलेली आहे। आवताला चालण्याची सवय देखील या बैलाला नसल्यामुळे तो आवताचं काम जे आहे ते मशागतीचं काम देखील या शेतकऱ्याचं थांबलेलं आहे। साहेबांनी दिल्यात बैल, वैरण खायना, पाणी पिणं, पेंट खायला गेले। आजारीच आहे का आजारी असल्यासारखं वागतो? नकर लंगूल आले, लंगूल आले बैल। चूक कुणाची झाली तर डॉक्टर साहेबांना सुदृढ बैल द्यायला पाहिजे होता। ते सुदृढ बैल न दिल्याबद्दल, गोशाळेतला बैल असल्याबद्दल तो चलत नाही, तो आजारी आहे असं वाटते। उद्याच्या आठवडी बाजारामध्ये नवीन बैल घेऊन देण्याच्या हालचाली जे आहेत ते सुरुवात झालेल्या आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं, म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा।